अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानंच सांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानंच सांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. मामा सांगतात, आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, तो म्हणजे दुसऱ्यांचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनामध्ये असली पाहिजे. जय बाळूमामा. नको अंत पाहू आता, नको अंत पाहू आता बाळूमामा, तुझ्या विना नाही मजोरी तुझी छाया. अनाथांचा आधार तूच दयाळा, अनाथांचा आधार तूच दयाळा. करीती आहे विनवणी, करीती आहे विनवणी, तुझ मी वेळोवेळा. धाव पावरे माझ्या माये बापा, धाव पावरे माझ्या माये बापा. मेंढी माऊली तूच बाळूमामा, मेंढी माऊली तूच बाळूमामा. मामा म्हणतात, जो माझ्याकडे 4 पावले स्वतः चालून येतो, त्याच्यासाठी मी 100 पावले चालून जातो. जय बाळूमामा. भक्तांनो, अशाच प्रकारचे बाळूमामांचे भावनिक, प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण संदेश पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, आपले भक्तिमय संदेश जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा. कमेंटमध्ये बाळूमामा, माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करून तुमची सहमती नक्की दर्शवा. भक्तांनो, आजच्या नवीन आणि सुंदर अशा संदेशाला सुरुवात करण्याआधी ज्या काही तुमच्या चांगल्या इच्छा आहेत, त्या इच्छा कमेंट करून नक्की मला कळवा. मी सुद्धा बाळूमामा चरणी हीच प्रार्थना करेल की बाळूमामा सर्व भक्तांच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करावी, हीच मी तुमच्या चरणी पुन्हा पुन्हा प्रार्थना करत आहे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये शब्द जपून वापरावेत, आयुष्यामध्ये शब्द जपून वापरावेत. मी सहज बोलून गेलो किंवा रागात बोलून गेलो, ह्या वाक्यांना काहीच अर्थ नाही, कारण शब्द हे बाणासारखे सुटतात. आयुष्यामध्ये शब्द हे बाणासारखे सुटतात आणि समोरच्याच्या मनात कोरली जातात, जी परत घेता येत नाही. शिवाय त्याचा परिणामही वाईट होतो. म्हणून आयुष्यामध्ये शब्द हे नेहमी जपून वापरा. मामा म्हणतात, माझ्या बाळा, जन्माला आलाच आहेस तर आयुष्याची परीक्षा एकदा देऊन तर बघ. जन्माला आला आहेस, थोडं जगून बघ, जन्माला आला आहेस, थोडं जगून बघ. जीवनात दुःख खूप आहे, थोडं सोसून तर बघ. चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस, चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस. दुःखाचे पहाड तर चढून बघ. यशाची चव चाखून बघ, यशाची चव चाखून बघ. अपयश येथे निरखून बघ. डाव मांडणं सोपं असतं, थोडं खेळून तर बघ. घरटं बांधणं सोपं असतं, थोडी मेहनत करून तर बघ, थोडी मेहनत करून तर बघ. जगणं कठीण, मरणं सोपं असतं, जगणं कठीण, मरणं सोपं असतं. दोन्हींच्या वेदना झेलून तर बघ. जिणं मरणं एक कोडं असतं, जिणं मरणं एक कोडं असतं. जाता जाता एवढं कोडं सोडून तर बघ. आणि शेवटी हे जग तुला अजून समजायचं असेल तर थोडं स्वप्नात चालून तर बघ. जय बाळूमामा. मामा सांगतात, आयुष्यामध्ये राग मनात ठेवून गोड बोलणाऱ्या माणसापेक्षा मनामध्ये प्रेम ठेवून रागवणारी माणसं कधीही चांगली, कारण त्यांच्या रागामध्येही एक काळजी दडलेली असते. शब्द कधी कठोर वाटतात, पण भावना मात्र निरपेक्ष असतात. ती माणसं बोलून जातात, पण मनात काहीच ठेवत नाहीत. त्यांचा राग क्षणापुरता असतो, पण त्यांचं प्रेम आयुष्यभर टिकतं. मनात काय आहे ते सांगून टाकतात, कारण नातं त्यांच्यासाठी खूप मौल्यवान असतं. अशा माणसांना समजून घ्या, कारण ते हरवले तर आयुष्यामध्ये तुम्हाला कधीच पुन्हा मिळणार नाहीत. म्हणून वेळीच माणसं ओळखा. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये वाईट दिवस तात्पुरते असतात, आयुष्यभर नाही. अरे मुला, आयुष्यामध्ये वाईट दिवस येतात जेव्हा काहीच करायची इच्छा होत नाही. पूर्ण दिवस
तणावात जातो. सगळेच प्रश्न एकाच वेळी समोर येतात. वाटतं की माझ्याबरोबरच असं का होतं. मन चिडचिड करतं, खूप राग येतो आणि तो नकळत आपल्या माणसावर निघतो. पण हे दिवसही जातात. त्यांना थांबवता येत नाही, पण त्यातून स्वतःला सावरता येतं. कधी कोणी आपल्यासोबत असतं, कधी नसतं, पण शेवटी स्वतःलाच आधार द्यावा लागतो. कारण आयुष्य सुंदर आहे माझ्या बाळा, फक्त काही दिवस कठीण असतात रे. म्हणून बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, वाईट दिवस असतात, पण आयुष्य वाईट नसतं रे. मामा सांगतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये आई ती शब्द नाही, ती भावना आहे. आई नावाचा जो शब्द आहे, ती शब्द नाही, तर त्या शब्दामध्येच एक भावना आहे. ती अस्तित्व नाही, ती आपलं संपूर्ण आयुष्य आहे. लहानपणापासून बोट धरून चालायला शिकवणारी, स्वतः उपाशी राहून आपल्या ताटात भरपूर वाढणारी, आपल्यासाठी प्रत्येक देवाला साकडं घालणारी, ती म्हणजे आई असते. अरे बाळा, आई म्हणजे ती जिच्या मिठीत जगातली सगळी शांतता आहे, जिच्या डोळ्यात आपलं भविष्य दडलेलं असतं आणि जिच्या मनात फक्त आणि फक्त आपल्या सुखाचं घर असतं. ती म्हणजे आई असते. माझ्या बाळा, आईसाठी कुठलाही एक दिवस पुरेसा नाही रे. पण आजच्या दिवशी तिला एक हसरा क्षण देऊया. तिच्या प्रेमाला, त्यागाला आणि मायेच्या सागराला. माझ्या बाळा, आयुष्यामध्ये परमेश्वराची सेवा तुला करायची असेल तर तुला आधी त्या परमेश्वररूपी आईची आणि त्या परमेश्वररूपी वडिलांची सेवा करावी लागेल. तुला त्या आईला, त्या माऊलीला सांगावं लागेल, तुझं प्रेम, तुझा आशीर्वाद हेच माझ्यासाठी सर्वस्व आहे गाई. मामा सांगतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये समस्या ही कापसाने भरलेल्या पिशवीसारखी असते. जे तिच्याकडे फक्त बघतात त्यांना ती जड वाटते, पण जे तिला हाताळतात त्यांनाच तिचं वास्तव कळतं. मामा म्हणतात, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा असतो. त्याला आकार कसा द्यावा, तो कसा घडतो. बाळंतपणात मुलाला कोणत्या सवयी आपण लावतो त्यावरून त्याचे व्यक्तिमत्व घडत असते. म्हणून लहान मुलांना योग्य वळण, छान सवयी लावल्या पाहिजेत. आयुष्यामध्ये जबाबदारी ही सर्व आईवडिलांची असते. हे जग खूप संघर्षाने भरले आहे. म्हणून बाळा, आयुष्यामध्ये खूप अडचणी येत असतात. आयुष्यामध्ये खूप ओढाताण होत असते. याची मुलांनी जड लागू नये म्हणून किंवा संघर्षाची लढण्याची ताकद मिळावी म्हणूनच लहानपणापासूनच त्यांच्या योग्य ते संस्कार देणे, शिकवण देणे ते केले पाहिजे. त्यांनाही आयुष्यातील योग्य व्यक्ती कसं घडवता आलं पाहिजे, त्यांना कोणत्या प्रकारचं ज्ञान देता आलं पाहिजे. त्यांची शैक्षणिक प्रगती असेल, मानसिक असेल, शारीरिक असेल, योग्य ती देखरेख करणे खूप गरजेचे आहे. आणि जबाबदारी पूर्णपणे आपल्या आईवडिलांचीच असते. मामा सांगतात, आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जो दुसऱ्यांचं हिसकावून खाणाऱ्यांचं पोट कधीच भरत नाही. जो दुसऱ्यांचं हिसकावून खातो त्यांचं पोट कधीच भरत नाही आणि वाटून खाणारा कधीच उपाशी मरत नाही. हे जीवनाचं कटू सत्य आहे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये जे आपले आहेत त्यांच्यासाठी वेळ काढत राहा. कदाचित उद्या वेळ असेल, पण आपली माणसे नसतील. म्हणून आयुष्यामध्ये योग्य वेळी वेळेचा विचार करा. अरे बाळा, आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, जी माणसं समजावूनसुद्धा समजत नाहीत अशांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करणे टाळा. कारण समुद्र खारट होता, खारट आहे आणि तो खारटच राहणार. त्यात साखर मिसळून काहीच फरक पडणार नाही. आयुष्यामध्ये जोपर्यंत जळ स्वतःला लागत नाही तोपर्यंत इतरांचे दुःख आपल्याला समजत नाही. मामा म्हणतात, दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये काय चाललंय याच्याकडे लक्ष देऊ नका. त्यांचा न्याय तुम्ही करू नका. कारण
माणूस त्यांच्या आवडीनुसार स्वतः गोष्टी करत असतो, जीवनाचा प्रसार करण्यासाठी नाही. भक्तांनो, आजच्या संदेशामध्ये मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगणार आहे. या कथेचं नाव आहे चतुर राजा. भक्तांनो, खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एकदा बनारसचा राजा दुसऱ्या राज्यावर हल्ला करतो आणि त्याची सर्व संपत्ती लुटून त्याचे राजेही कब्जा करतो. युद्धातून आणलेली सर्व संपत्ती तो पत्र्यांच्या पेट्यामध्ये ठेवतो आणि त्या पेट्या आपल्या बागेत पुरून टाकतो. या युद्धाच्या धामधुमीत पराभूत राजाचा राजकुमार स्वतःची सुटका करून घेतो आणि तो तिथून पळून जातो. विजेत्या राजाने त्याला कधीच पाहिले नव्हते. राजकुमार संन्याशाचे रूप धारण करतो आणि बनारसच्या राजाला भेटायला जाण्याचे निर्णय घेतो. तो आणि त्याचे अनुयायी बनारसच्या राजाकडे जातात. बनारसचा राजा त्याचे ते तेज पुंजरूप पाहून त्याला चांगला पाहुणचार करतो. त्याला राजेशाहीची वागणूक देतो. तो संन्यासी त्याच्या जादूच्या मंत्राच्या शक्तीने खजिना कोठे पुरून ठेवला आहे हे शोधून काढतो. तो त्याला राजवाड्याच्या आवारातील बागेत सापडतो. लवकरच ते साधे धन घेऊन तेथून पळून जातो. जेव्हा बनारसच्या राजाला त्याच्या खजिन्याच्या चोरीबद्दल समजते, त्याला खूप दुःख होते. तेव्हा त्याचा प्रधान त्याला म्हणतो, महाराज, आपण का दुःखी होता? जी संपत्ती तुमची कधीच नव्हती, तिच्याबद्दल आपण दुःख का बाळगत आहात? बनारसच्या राजाला सत्य उमगवते. राजा दुःखातून बाहेर पडतो. म्हणून मामा सांगतात, जे आपलं आहे, जे कष्टानं कमवलं आहे, ते कधीच संपत नाही. आणि जे चोरीचं आहे, जे नासक्तीनं कमवलेलं आहे, ते आयुष्यामध्ये कधीच पुरत नाही. म्हणून बाळा, आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुला प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करावं लागेल आणि मी दाखवलेल्या मार्गाचा तुला अवलंब करावा लागेल. तरच आयुष्यामध्ये तू नक्कीच एक धनवान आणि मोठा व्यक्ती नक्कीच बनशील, असा माझा तुला आशीर्वाद आहे. घेतलं की आपल्या मर्जीप्रमाणे जगताच येत नाही. त्यामुळे स्वतःसाठी जे योग्य वाटतं तेच केलं पाहिजे. दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करणं म्हणजे स्वतःला उगाच त्रास देणं. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. म्हणून आपल्या वाटचालीवर लक्ष द्या आणि शांत राहा. मनाने पुढे जा. राग, चिडचिड ही फक्त मनावरचाच एक शरीरावरचाच भार वाढवते. त्यामुळे माफ करणं आणि सोडून देणं या गोष्टी शिका. निसर्गात वेळ घालवल्याने मन शांत होतं आणि नवनवीन ऊर्जा मिळते. त्यामुळे रोज काही क्षण तरी निसर्गाच्या सान्निध्यात घालवायला हवेत. आयुष्य हे फक्त जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी नाही, तर त्याचा आनंद घेण्यासाठी आहे. स्वतःसाठी वेळ काढलात की तुम्हाला जगण्याची खरी मजा कळेल. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा. समाधान मानायला शिका आणि स्वतःच्या मनशांतीला महत्त्व द्या. जीवनातील शांतता ही कुठल्या बाह्य गोष्टीवर अवलंबून नसते, ती तुमच्या विचारांवर आणि दृष्टिकोनावर अवलंबून असते. मन शांत ठेवायला शिकाल तर आयुष्य सुंदर वाटेल. म्हणून बाळा, मी तुला दररोज अशाच प्रकारचे सकारात्मक विचार देत असतो. या माझ्या गोष्टींचा तू अवलंब कर आणि तुला आयुष्य बघ कसं सुंदर वाटेल. म्हणतात, अरे बाळा, आयुष्यात जेव्हा माणसाला सुखाचे भोग येतात तेव्हा त्याला काहीच वाटत नाही. परंतु जेव्हा त्याच्या वाट्याला दुःखाचे भोग लागतात तेव्हा मनुष्य म्हणतो की मी ह्या देवाचा भक्त आहे आणि मी या अमक्या देवाचं एवढी भक्ती केली, एवढी सेवा केली, तरीही या देवाने शेवटी माझ्या नशिबाला दुःखच का दिलं? मी इतका सत्कर्मी पुरुष आहे, इतका मी सत्कर्मानेच चालतो, तरीही माझ्या वाट्याला दुःख का आहे? असे म्हणून आपण देवाला दोष देत असतो. पण त्या मनुष्याला एवढंच समजत नाही की हे सर्व काही घडत आहे, तो आपल्या कर्माचा भाग आहे. याला देव काय करतील आणि संत काय करतील? भोग हा भोगूनच संपवावा लागतो. शेवटी ते प्रारब्ध आहे. मग तुम्ही म्हणाल की भोग हा भोगूनच संपवावा लागतो, आयुष्यातील दुःख अडचणी हे भोगूनच संपवावे लागतात, तर शेवटी मामांच्या सेवेचं आपल्याला काय फळ मिळणार आहे? हा सर्वांच्या मनामध्ये प्रश्न येणे साहजिकच आहे. चला तर त्या प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या संदेशातून जाणून घेऊया.
मित्रांनो, आपण आपल्या मागच्या जन्मामध्ये जे काही काम केलं आहे, वाईट कर्म केले आहेत, जे काही पाप केलं आहे, ते पाप नष्ट करण्यासाठी आपण या जन्मामध्ये केलेली मामांची सेवा ही त्या पापांना नष्ट करत असते. सेवा करून त्या पापाची परतफेड करत असते. ही सेवा त्या पापाचं क्षालन करत असते. आणि या चालू कलियुगातील जीवनामध्ये जे काही आपण वाईट कर्म करतो त्याचे फळ आपल्याला लगेच मिळत असते. मित्रांनो, फक्त प्रश्न आहे वेळेचा. कुणाला लवकर त्या पापाची परतफेड करावी लागते तर कुणाला उशिरा करावी लागते. त्यामुळे एक लक्षात ठेवा की नेहमी चांगले कर्म करा. तुम्हाला उशिरा का होईना त्या सेवेचे फळ हे 100% मिळणारच, हे निश्चित लक्षात असू द्या. आपल्या दुःखाचा आणि परमेश्वराच्या भक्तीचा कसल्याही प्रकारचा संबंध नसतो. त्यामुळे मित्रांनो, देवाला, परमेश्वराला, परमपिता परमात्म्याला कसल्याही प्रकारचा दोषी तुम्ही ठरवून ही मोठी चूक करू नका. म्हणून मामा म्हणतात, अरे बाळा, पुण्य जरी दिसत नसलं तरीही त्याची योग्य वेळ आली की त्याच्या फळाची उपभोग आपल्याला नक्कीच घेता येतो. कारण मित्रांनो, कमवलेल्या पैशाचे काम जिथे थांबते ना, तिथूनच केलेल्या पुण्याच्या कर्माची सुरुवात होते. जीवनामध्ये सुख कधीच संपत नाही. ते रोज नवीन नवीन उगवत असते. नव्या सुखाला जागा करून दिली की ते आपल्या आयुष्यामध्ये ऑटोमॅटिक रोजच्या रोज येत असते. काल केलेली मशागत आजच्या कृपेच्या रूपेमध्ये प्राप्त होते. आपण कितीही काहीही नको नको म्हटलं तरीही जर आपले कर्म चांगले असतील तर त्याचे आपल्याला चांगलेच फळ मिळते. जरी तुम्ही मला नको म्हणाल तरीही, आणि जर तुमचे वाईट कर्म असतील तर तुम्ही मला हे नको नको म्हणाल तर तुम्हाला त्या कर्माचे फळ वाईटच मिळत असते. मित्रांनो, चांगले विचार आणि सदृढ आयुष्य म्हणजे ही नियती आहे. जे आपण कराल त्याचेच फळ आपल्याला इथे नियती देत असते. मामा म्हणतात, माणूस कितीही चतुर, कितीही हुशार असला, कितीही सत्कर्माने काम करत असला, कितीही चातुर्यपणाने काम करत असला तरीही शेवटी त्याला नियतीला मांडलेला डाव हा स्वीकारावाच लागतो. पण ज्या वेळेस मित्रांनो आयुष्यामध्ये नेहमी तुम्ही सत्याच्याच मार्गाने काम केले तर तुमच्या त्या सत्याच्या मार्गामध्ये आणि तुमच्या सेवेमध्ये इतकी शक्ती असते ना की एक वेळ नियती सुद्धा तुमच्या समोर हार मानते. म्हणून मित्रांनो, नेहमी चांगले कर्म करा, सत्याच्या मार्गानेच राहा, लबाडी चोरी अजिबात करू नका. असं म्हणतात की आपली संगतच आपले भविष्य घडवते. म्हणून संगत ही चांगली करा, चांगल्या लोकांशी संघटित राहा, एकरूप राहा. जीवन हे खूप सुंदर आहे आणि खूप छोटा आहे. हे जीवन हसत खेळत आनंदाने जगा. कारण उद्या आपल्यासोबत, आपल्या भविष्यामध्ये, आपल्या नशिबामध्ये काय घडणार आहे हे कुणाला सुद्धा माहीत नसते. त्यामुळे आनंदी राहून, समाधानी राहून जीवनाचा खरा आनंद घ्यायला शिका. शेवटी तुम्हाला मामांकडे एकच मागायचं आहे की मामा, वाट चुकलोय, थोडी वाट दाखवाना. वादळात हरलेल्या जहाजाला थोडा काठ दाखवाना. मामा, अंधार खूप आहे, थोडा प्रकाश दाखवाना. मामा, तहान खूप लागली, थोडं नाम घेण्याची शक्ती द्या ना. मामा, मी तुम्हाला मागत राहीन, तुम्ही मला देत राहाल. परंतु आज मला तुम्ही एक शेवटचं वचन द्या ना. कधीही काढणार नाही या बालकाच्या डोक्यावरचा हात, कधीही सोडणार नाही या बालकाची साथ. असं तुम्ही आज मला एक शेवटचं वचन द्या ना. मित्रांनो, आयुष्यामध्ये सुखादुःखाचे हे कालचक्र कायम फिरतच असते. तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहे. जर आपण या आयुष्याकडे सुखाच्या नजरेने, आनंदाच्या नजरेने पाहिलो तर हे आयुष्य खूप सुंदर आहे. पण याच आयुष्याकडे आपण दुःखाने बघितलो, रडत बसलो तर हे आयुष्य आपल्याला दुःखातच जाणार आहे. हे आयुष्य आपल्याला दुःखच देणार आहे. म्हणूनच तुम्हाला सांगावंसं वाटतं की रडू तर खूप येत होतं, रडू तर खूप येत होतं, पण डोळ्यात पाणी दिसत नव्हतं. चेहरा तर कोरडा होता, पण मन मात्र भिजलं होतं, मन मात्र भिजलं होतं. मित्रांनो, डोळे पाहणारे खूप सारे असतात, पण मनातील भावना जाणणारे
मनातील ओळखणारे फक्त आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा असतात. जय बाळूमामा. तर मित्रांनो, आजच्या दैवी संदेशातून मी एक छोटीशी आणि भावनिक कथा तुम्हाला सांगणार आहे. तर एका भक्ताने सकाळी देवपूजा करत असताना मामांना प्रश्न विचारला, अहो मामा, मी तुमची दररोज मनोभावे श्रद्धेने अगदी अंतःकरणातून तुमची सेवा करतो. मी कुठलंही काम करत असताना प्रामाणिकपणे करतो. मी कुठल्याही कामामध्ये लबाडी करत नाही किंवा मी कुणालाही लुटमार करत नाही. मी एवढा चांगला वागूनही, प्रामाणिक वागूनही लोक मला का टाळतात आणि अशा वेळी तुम्ही माझ्या मदतीला का येत नाहीत? आणि आयुष्यामध्ये नेहमी चांगल्याच माणसासोबत वाईट का घडतं? असा प्रश्न त्या भक्ताने मामांना केला. मामा म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तू निराश होऊ नकोस. तू प्रामाणिक असून सुद्धा जे लोक तुला खूप त्रास देतात, तुझ्याशी खोटं बोलतात, तुझी लुटमार करतात, त्यांच्याकडे मी पाहत आहे, मी बघत आहे. मी ब्रह्मांड नायक आहे. पण बाळा, लक्षात ठेव, तुझ्याशी खोटं बोलल्याने, तुझी फसवणूक केल्याने त्यांचा थोडा क्षणासाठी फायदा होतो, पण त्यांच्या आयुष्यात पुढे जे काही त्यांना भविष्यात मिळणार होतं ते गमावून बसलेले असतात. हे लक्षात ठेव. कारण बाळा, जसे कर्म तसेच फळ मिळणार आहे. हा नियतीचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे. आयुष्यात जर कोणी व्यक्ती अशा प्रकारची फसवणूक, लुटमार करत असेल तर त्याच्या डोक्यावर पापाचा खूप सारा बोजा होतो आणि मग या सर्व पापांचे भोग घरातील सर्व कुटुंबीयांना भोगावे लागतात. तर मित्रांनो, आजच्या दैवी संदेशातून तुम्हाला एकच सांगायचं आहे की कुठलंही कार्य करत असताना प्रामाणिकपणे करा. कुणाचीही फसवणूक, लुटमार करण्यापेक्षा मामांना भरपूर आशीर्वाद मागा. मामा तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देतील आणि तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश प्राप्त करून देतील. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मामा म्हणतात, माझ्या मुला, निष्ठा सोडू नकोस, प्रामाणिक राहा, भक्ती कर, माझे नामस्मरण कर, कुणाचे वाईट चिंतू नकोस. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, श्री संत सद्गुरू बाळूमामा हा शब्द मनाला खूप आधार देणारा आणि शक्ती देणारा मंत्र आहे. मित्रांनो, ब्रह्मांड नायक बाळूमामा या शब्दात दडलेलं आईचं प्रेम, नातं, जिव्हाळा, प्रेमाचा ओलसर स्पर्श, या सर्व गोष्टी आपल्याला ब्रह्मांड नायक बाळूमामा या शब्दातून मिळत असतात. तर मित्रांनो, तुम्हाला दररोज सकाळी आणि संध्याकाळी मामांकडे एक प्रार्थना करा. आरोग्य, सुख, समृद्धी, नैराश्य, नोकरी, इच्छापूर्तीसाठी तुम्हाला ही प्रार्थना करायची आहे. चला तर मग मित्रांनो, माझ्यासोबत प्रार्थना करा. हे ब्रह्मांड नायक बाळूमामा, आम्हा सर्व पापी भक्तावर तुमची कृपा असू द्या. हे परमेश्वरा, आम्हा सर्वांनाच चांगले आरोग्य, सुख, समृद्धीचे आयुष्य दे. आम्हा सर्वांनाच तुझ्या आशीर्वादाने इतकं सक्षम बनव की आमच्या सर्व इच्छा, सर्व स्वप्न पूर्ण करण्यायोग्य आम्हाला बनव. आम्हाला सुखी ठेव. हे पिता परमात्मा, आम्ही सर्वजण तुझ्या नामस्मरणात कायम असतो. तू तुझ्या हाताने आमच्याकडून सर्वांचे कल्याण करून घे. सर्वांना चांगली बुद्धी दे आणि अहंकार न करता जीवन जगण्याची प्रेरणा दे. हे प्रभू, तुझ्या चरणी हीच माझी प्रार्थना आहे. तर मित्रांनो, दररोज तुम्हाला बाळूमामा चरणी ही प्रार्थना करायची आहे. तर मित्रांनो, दररोज न चुकता सकाळी आणि संध्याकाळी मामांकडे ही प्रार्थना तुम्हाला करायची आहे. ही प्रार्थना म्हणजे सामूहिक प्रार्थना आहे. सामूहिक प्रार्थनेमध्ये खूप शक्ती असते. जर तुम्ही ही प्रार्थना मामांकडे केली तर तुमच्या इच्छा पूर्ण होतील, हे निश्चित आहे. मामा म्हणतात, अरे मुला, चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध काही कमी होत नसतो. अर्थात मामाला तुम्हाला हेच सांगायचे आहे, ज्यांचे कर्म चांगले आहे तो आयुष्यात कधीही संपत नसतो. सत्कर्मी माणसालाच आयुष्यात अडचणी येतात, पण त्या अडचणी दीर्घकाळ टिकून राहणाऱ्या नसतात, तर लगेच सुटणाऱ्या असतात. मामा सांगतात, आयुष्यात कोणावरही विश्वास ठेवू नका, कारण लोकांचे खायचे दात वेगळे असतात
आणि दाखवायचे दात वेगळे असतात. म्हणून मामा म्हणतात, नाती तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात. नाती तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात. कारण नातं हे फार नाजूक असते. नात्याची दोरी एकदा तुटली की ती परत जोडता येत नाही, आणि जोडलीच तर तिथे गाठ कायम राहते. मित्रांनो, जर आयुष्यामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर प्रत्येक लहान मोठ्यांचा आदर करा. त्यांच्या वयावरून त्यांचा आदर करा. कारण आयुष्यात एकदा निघून गेलेली वेळ आणि व्यक्ती पुन्हा कधीही परत मिळू शकत नाही. म्हणून वेळेला जपा आणि त्याचबरोबर माणसांना सुद्धा जपा. मित्रांनो, या कलियुगातील रीत म्हणजे लोक जिवंत माणसाला नीट सुद्धा बोलत नाहीत आणि मेल्यानंतर विचारतात, हलू हलू म्हणतात की तू आम्हाला बोलत का नाहीस. आणि म्हणूनच तुम्हाला सांगणे आहे की आयुष्यातून एकदा निघून गेलेली वेळ आणि व्यक्ती पुन्हा कधीच मिळवू शकत नाही. म्हणून वेळेचं भान ठेवा, माणुसकी जपा, नात्याला महत्त्व द्या, नाते टिकवण्याचा प्रयत्न करा. यातच खरं आनंद आहे आणि हेच खरं आयुष्याचं खूप मोठं आणि सुंदर सूत्र आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही या मताशी सहमत असाल तर होय बाळू मामा, मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे असे टाईप करून हा दैवी संदेश पुढे 2 भक्तांना शेअर करा. तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल. मित्रांनो, कधी कधी आयुष्यामध्ये असंही होतं. आयुष्यामध्ये इतकं दुःख, यातना, संकट, समस्या इतकं सहन करावं लागतं की खरंच मनामध्ये विचार येतो की यार, खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. इथूनच मामांची लीला सुरू होते. विश्वास ठेवा, इथूनच मामांचा खेळ सुरू होतो. मामांची लीला सुरू होते. म्हणून मामांवरचा विश्वास डगमगू देऊ नका. जसं आई आपल्या बाळाला हवेत भिरकावते, पण ते बाळ काही क्षण हवेतही असतं. ते हसत असतं, ते आनंद घेत असतं, पण त्याला पूर्णपणे विश्वास असतो की जे कोणी आहे ते मला खाली पडू देणार नाही. अशाच प्रकारचा इतका घट्ट विश्वास आपल्या मामांवर ठेवा आणि मग बघा मामांची लीला, मामांची शक्ती, माझ्या मामांचा चमत्कार. तुम्ही तुमच्या आयुष्यातील कितीही मोठ्या संकटावर विजय प्राप्त करू शकाल. ही माझ्या मामांची शक्ती आहे, ही माझ्या ब्रह्मांडाची शक्ती आहे, ताकद आहे. असा दृढ विश्वास तुमच्या मनात, तुमच्या अंतःकरणात असला पाहिजे. मित्रांनो, कोणी नाव ठेविले म्हणून थांबायचं नसतं. कोणी नाव ठेविले म्हणून थांबायचं नसतं. आपण आपलं चांगलं कार्य करायचं असतं. आपण आपलं चांगलं कार्य करायचं असतं, हे लक्षात ठेवा. कारण मित्रांनो, जो देव रात्री झाडावर झोपलेल्या पक्ष्यांना कधी झोपेतही खाली पडू देत नाही, मग तोच देव आपल्याला कसा काय सोडू शकेल. माणूस हा स्वतःच्या नजरेत चांगला पाहिजे. लोकांचं काय, लोक तर देवात पण चुका काढतात. म्हणूनच बाळू मामा आजच्या दैवी संदेशातून तुम्हाला सांगू इच्छित आहेत की अरे मुला, कुठलंही काम करत असताना प्रामाणिकपणे कर. हाल होतील पण हार होणार नाही, हे निश्चित आहे. आणि असा आज माझा तुला शब्द आहे. बाळू मामांचा हा आशीर्वाद सर्वांनीच प्राप्त करून घ्या आणि मामांना धन्यवाद म्हणा. देवाचे आभार माना, देवाचे आभार मानायला शिका. आयुष्यात तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही. फक्त माझ्या मामांच्या शक्तीवर विश्वास ठेवा. तर मित्रांनो, आजचा हा दैवी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा. हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा आणि अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण, भावनिक, प्रेरणादायी, प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. धन्यवाद.